महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? शक्यतो काँग्रेस महाविकास आघाडी यावी असं माझं मत. भाजप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. प्रशासकाचा कारभार चांगला होता, म्हणजे सगळ्यांना तो बरोबर घेऊन काम करायचा. 4 वर्षात प्रशासक आल्यापासून काही कामं झालेली नाही. महानगरपालिकेच्या प्रशासनाचा कारभार अजिबात चांगला नव्हता. महानगरपालिकेत यायचं आणि त्या एसीत बसून वरनं ऑर्डर सोडायचे. क वर्गाची अ वर्गापर्यंत वाटचाल कशी करावी या धोरणानं जायला पाहिजे. नगरसेवकांना तंटावून प्रशासक यावं असं आम्हाला वाटलं, पण प्रशासकांनी कोल्हापूर शहराची पूर्ण वाट लावली. नगरसेवकाला आपण हक्कानं भांडू शकतो, बोलू शकतो. प्रशासक तसं आपण बोलू शकत नाही. नुसता थापा बोल बच्चन नको आहे, काम करणारा पाहिजे. जिकडे सत्ता जाईल तिकडे आता सगळे राजकारण चालू आहे. हे पक्षापेक्षाला मतदान करून काय उपयोग नाही, भागाचा विकासच होत नाही. जो तो नगरसेवकाला उभारते ते स्वार्थासाठीच उभारतो. आताची निवडणूक ही पक्षीय पातळीवर गेलेली आहे. पक्षाची ध्येय धोरणं ही नागरिकांना समजावून घ्यावी लागतील आणि त्यानुसार मतदान करावं लागेल. रस्ता चांगला असावा, बरं पाणी वेळेवर. पक्ष न बघता, जातीभेद न करता चांगल्या पद्धतीचा नगरसेवक आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करणार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 11 मध्ये. आणि या प्रभाग क्रमांक 11 मधील पाटाकडील तालीम मंडळाजवळ मी आता उभा आहे. या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहेत. खरं तर मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम ही एक प्रसिद्ध अशी तालीम आहे. फुटबॉल संघ त्यांचा एक महत्त्वाचा आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये राजकीय चर्चांना देखील तेवढंच उधाण आलेलं असतं. आणि त्याच नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, या भागामध्ये किती विकास झाला आणि येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय त्यांच्या नेमक्या अपेक्षा आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. मामा नमस्कार. नमस्कार. महापालिका निवडणुका आता लागलेल्या आहेत. होय, बरोबर. काय वाटते, आता किती वर्ष तरी झाली महापालिका प्रशासन काम बघत होतं? 10 वर्ष झाली. मग ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये प्रशासनाचा कारभार कसा होता आणि काय नगरसेवकच पाहिजे? प्रशासकाचा कारभार चांगला होता, म्हणजे सगळ्यांना तो बरोबर घेऊन काम करायचा. कोणी निवेदन द्यायला स्वीकारून त्यांची कामं रस्त्याची असू दे, असू दे करायची. कारण नगरसेवक असला का नाही आपल्या भागातील मोठे जी नगरसेवक असला का नाही आपल्या भागातील कामं तो मांडून तिथं सभागृहात रस्ते म्हणा, पाणी, स्वच्छता, आरोग्य हे मार्गी लावतात काम. तुम्ही अनेक वर्षाचा तुमचा कोल्हापूर शहराचा अनुभव आहे. अनेक नगरसेवक तुम्ही बघितले, मतदान देखील केलं. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा भागातील सर्वांच्या सुविधा ऐकणारा, म्हणणं ऐकून घेऊन आपलं सभागृहात ते प्रश्न सोडवण्याचं काम करणारा असावा. पाणी प्रश्न असू दे, रस्ते असू दे, गटारे, आरोग्य वगैरे सगळे. आता तुमच्या प्रभागाचा जर विचार केला तर येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? हे भाग आमचा व्यवस्थित 11 क्रमांक हा व्यवस्थित सुभ्रम व्हायला पाहिजे. आणि नागरिकांच्या सुविधा जे काही पाणी प्रश्न ते सोडविण्याचं काम त्यांनी केलं की भाग आमचा रस्ते गटर हे स्वच्छ केले की आमचा भाग अगदी सुभ्रम राहील. दुसऱ्या गोष्टीकडे आपण वळूया. मतदान आता तुम्ही 15 जानेवारीला करणार आहात. मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघून मतदान करणार आम्ही. जो काम करणारा मनुष्य, युवा माणूस, युवक कार्यकर्ता, त्याला संधी द्यायला पाहिजे आणि तो काम करेल अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतोय. आता खरं तर 4 प्रभागांचा एक प्रभाग झालेला आहे. ते बटन दाबत असताना तुम्ही काय विचार कराल? आता प्रभागाच्या दृष्टीनं कसा असेल तो विचार? आपला प्रभाग कसा व्यवस्थित 4 भागाचा राहील, व्यवस्थित सर्वांगीण विकास कसा राहील या दृष्टीने आम्ही मतदान करणार, सुज्ञ मतदान. काका, तुम्हाला काय वाटतंय कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? ही आता सत्ता म्हणजे महायुती त्यांचंही चालू आहे, महाविकास आघाडी चालू आहे आणि शिवसेना यांची चालू आहे. तर जास्तीत माझ्या मते महाविकास आघाडी यावी असं माझं मत.
मला यातला राजकारणातला 1965 वर्ष मला अनुभव आहे. 1972ला मी इलेक्शन लढवले, मग पहिली महानगर त्याला. त्यानंतर आता या 4 वर्षात प्रशासक आल्यापासून काही कामं झालेली नाही. आपला हे नगरसेवकच पाहिजे, कारण नगरसेवकला आपण हक्कानं भांडू शकतो, बोलू शकतो. प्रशासक तसं आपण बोलू शकत नाही. कोण बाहेरले व्यक्ती ते प्रशासक येतात, साहेब त्यात फिरत नाहीत, गेलेत काय नाही. लोकांच्या अतिक्रमण काय 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 मास्टर प्लॅन काय काही झालेलं नाही. प्रशासक झालेले तसे कपूर साहेब झाले तसे एक सुद्धा आलेलं नाही. आपल्याला काय पाहिजे, लोकांनी अपेक्षा काय, स्वच्छता, गटार, ड्रेनेज, पाईपलाईन, स्वच्छता काढली पाहिजे. म्हणूनच नगरसेवक हा लोकांच्या सकाळी 6-6:30ला भागातून फिरणारा पाहिजे. नुसता थापा बोल बच्चन नको आहे, काम करणारा पाहिजे. माणूस बोललं म्हणून काम करत नाही, जो बोलत नाही तो काम करू शकतो. बोल बच्चन करू शकत नाही, नुसतं हे करतो ते करतो करून चालत नाही. तसं आम्हाला नगरसेवकच पाहिजे. खरं तर काका तुमचा राजकारणाचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही देखील एकेकाळी निवडणूक लढवलेली आहे. तुमच्या मते आता येणाऱ्या मतदान होणार आहे येत्या 15 जानेवारीला. हे मतदान करत असताना तुम्ही स्वतः डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? नाही, व्यक्ती ठेवणार. पक्ष कार्यकर्ता बघणार. आम्ही पक्ष असू दे, कोण पैसे खर्च करणार असू दे, काहीच नाही. फक्त आम्ही माझ्या वैयक्तिक सांगतो मी, फक्त हे नगरसेवक आपला चांगला असला पाहिजे आणि स्वच्छ असला पाहिजे आणि तो कार्यकर्ता असला पाहिजे. नुसता बोलणार आम्हाला नको आहे. आम्ही त्याला तू नगरसेवक नाही देणार. नक्कीच. तरीही तुमच्या मते काय वाटतंय, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? तसं सांगू शकत नाही, कारण का लोक आता काही सांगतो, लोकांचं काही सांगता येत नाही. पक्ष कोणी ते आता पक्ष वेळ काय ह्या पक्षात नाही, त्या पक्षात नाही, त्या पक्षात नाही, ह्या पक्षात येतील. जिकडे सत्ता जाईल तिकडे आता सगळे राजकारण चालू आहे. तसं काय सांगता येत नाही आता. आता जर सगळा विचार केला, 4 प्रभागांचा 1 प्रभाग झालेला आहे. मोठा तुमचा अनुभव काय सांगतो, याचा इम्पॅक्ट काय होईल? इथे काय ह्याचा काय परिणाम होणार मिळत आहे? 4 नगरसेवक दिले, 4 भागात 4 नगरसेवक निवडून आले. आता मतदारसंघ मोठा झाला, 26-25 हजारचा मतदार झाला आहे. आता मतदारसंघ मोठा झाला असल्यानं नगरसेवक कसं काय पडणार हे कोड पडलेलं आहे. त्या भागात नगरसेवक आला तर ह्या त्या भागात फिरू शकणार नाही. बरोबर. ते पहिलाच नगरसेवक होता, 1 नगरसेवक होता, तीच पद्धत पाहिजे होती. बरोबर. 4 नगरसेवक केले हे चुकीचंच केलेलं आहे. मोठा मतदारसंघ झालेला आहे. नक्कीच. नाही, नगरसेवकच पाहिजे होता. महापालिकेचा कारभार म्हणजे असं कोण दाद घेत नाही ना, त्यामुळे नगरसेवकच पाहिजे हो भागाला. आता काय वाटते, मतदान करताना तुम्ही काय डोळ्यासमोर ठेवणार आहे, व्यक्ती ठेवणार? आम्ही की पक्ष? व्यक्ती ठेवणार. का हो? व्यक्ती, कारण हे पक्षापेक्षाला मतदान करून काय उपयोग नाही, भागाचा विकासच होत नाही. जो तो नगरसेवकाला उभारते ते स्वार्थासाठीच उभारतो, कधी भागासाठी उभारत नाही. त्यामुळे व्यक्ती बघून आम्ही मतदान करतो. तुम्हाला काय वाटतंय, महापालिकेवर कोणाची सत्ता यावी, कुठल्या पक्षाची? तसं काय आताच सांगू शकत नाही. शक्यतो काँग्रेस यावी अशी इच्छा आहे. मी सध्या प्रभाग क्रमांक 11 मधील श्रीराम तरुण मंडळ या परिसरात आहे, राम गल्लीमध्ये. या ठिकाणी काही माझ्यासोबत नागरिक आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मित्रा, काय सांगशील, आता महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून महापालिकेचं प्रशासन काम बघत होतं, तर काय वाटतंय, महापालिकेचा प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवकच हवा आहे? महानगरपालिकेच्या प्रशासनाचा कारभार अजिबात चांगला नव्हता. नगरसेवकांकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर जे दबाव टाकून भागात विकास कामं व्हायची, भागातल्या ज्या अडीअडचणी दूर व्हायच्या त्या प्रशासकांकडून झालेल्या नाही आहेत. प्रशासक कधी रस्त्यावर उतरत नाहीत. प्रशासकांना खाली रस्त्यावरचं ग्राउंड लेवलला काय चाललंय हे माहीत नसते. महानगरपालिकेत यायचं आणि त्या एसीत बसून वरनं ऑर्डर सोडायच्या एवढ्या आणि खालचे ग्राउंड लेवलचे प्रश्न त्यांना माहीतच नसतात. त्यामुळं या महानगरपालिकेत कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर 100% नगरसेवकच पाहिजेत. 100% नगरसेवक पाहिजे असं तू म्हणालास. मात्र नगरसेवक, एक तू तरुण कार्यकर्ता आहेस, तरुण नागरिक आहेस, कोल्हापूरकर आहेस, नगरसेवक कसा असावा असं तुला वाटतंय? नगरसेवक, मुळात नगरसेवकांची कामं त्यांनी नगरसेवकांना, उमेदवारांना माहीत पाहिजेत. जे रोजच्या जीवनातले रेग्युलर प्रश्न आहेत, म्हणजे पाणी प्रश्न असू दे, रस्त्यांचे, गटारींचे, लाईटचे, डांबांचे, हे नगरसेवकांचे मुळात प्रश्न आहेत.
नाहीतर हे प्रश्न मुळात उमेदवारांनी समजून घेतले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि नागरिकांच्या समस्या याच मुळात समस्या नागरिकांच्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी केला पाहिजे. नक्कीच आता 15 तारखेला आपण मतदान करणार आहे. 15 तारखेला मतदान करायच्या आधी माझा एक असा प्रश्न असेल की येणाऱ्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुझ्या काय, एक मतदार म्हणून सर्वात महत्त्वाचं तुझ्या काय अपेक्षा आहेत? मुळात कोल्हापूरची शाहू नगरी ही महाराष्ट्राच्या पटलावर एक क वर्ग आपण महानगरपालिका म्हणून आता आपण आहोत. ती अ वर्गाकडं जाण्यासाठी आपण नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला जाईल, हद्दवाढ असू दे, कोल्हापूरचं एअरपोर्ट, हे जे अनेक प्रश्न आहेत हे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत व आपण ही क वर्गाची अ वर्गापर्यंत वाटचाल कशी करावी या धोरणानं जायला पाहिजे. खरं तर आता बघितलं तर 4 प्रभागांचा एक प्रभाग झाला. पूर्वीपेक्षा प्रभागाचा विस्तार जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यावेळेला तू मतदान करत असताना पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? 100% पूर्वीचा प्रभाग होता तेव्हा व्यक्ती बघून मतदान व्हायचं. तेव्हा भागच छोटा होता, 5-6 गल्ल्या आल्या की 5-6 हजार मतदान व्हायचं आणि इथं नगरसेवकांचा वॉर्ड संपायचा. पण आताची परिस्थिती तशी नाही आहे. 4 वॉर्डाचा मिळून 1 वॉर्ड झालेला आहे. त्यामुळं आत्ताची निवडणूक ही पक्षीय पातळीवर गेलेली आहे. पक्षाची ध्येय धोरणं ही नागरिकांना समजावून घ्यावी लागतील आणि त्यानुसार मतदान करावं लागेल. दादा तुम्हाला काय वाटते? नगरसेवकच बघा. काय कारण? हा, कामं होतील. कामं भागात लक्ष राहील नगरसेवक. येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुम्ही या भागातले प्रभागातले नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय व्हायला पाहिजे? काय रस्ता चांगला असावा, बरं पाणी वेळेवर, हेच की. तुम्ही मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे, पक्ष की व्यक्ती? व्यक्ती. का हो? व्यक्ती भागातला ना, भागात व्यक्ती तुम्हाला काय बघणार, वाटतं? काम करणारा हा. व्यक्ती बघणार, नगरसेवक बघणार, काम करणार. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? भाजप. का हो? भाजप. आता सगळीकडे भाजप, केंद्रात बी भाजप आहे, इथे बी भाजप. कामं होतील बर. म्हणून. मित्रा तुला काय वाटते, कोणाची सत्ता महापालिकेवर यावी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय कारण? मराठी माणसासाठी न्याय हक्कानं रस्त्यावर उतरणारी संघटना आणि मराठी माणसाच्या पाठी कायम खंबीरपणे उभारी संघटना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. साहेब बघा, नगरसेवकच चांगला, नगरसेवकांना टणटणून प्रशासक यावं असं आम्हाला वाटलं. पण प्रशासकांनी कोल्हापूर शहराची पूर्ण वाट लावली. त्यांना एक संधी होती प्रशासनाला की नागरिकांची मतं जिंकावी, त्यांनी चांगलं काम करावं. तर प्रशासनानं एवढं थर्ड क्लास काम केलं की आम्हाला असं वाटतंय की नगरसेवक निवडून प्रशासकांना पण हाकलून द्यावं. आणि आम्हाला तर नगरसेवकच बरे वाटायला लागल्यात आणि आम्ही चांगल्या पद्धतीचा चांगला नगरसेवक निवडून देणार. आमच्या भागातलं काम करणारा नगरसेवक, महापालिकेची सत्ता कोणाची बघण्यापेक्षा आमच्या उपयोगी पडणारा नगरसेवक, पक्ष न बघता, जातीभेद न करता चांगल्या पद्धतीचा नगरसेवक आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून त्यानं संकोच न बाळगता लोकांची कामं केली पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीची कामं केली पाहिजेत. नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही एक अनुभवी कोल्हापूरकर आहात, तुम्ही डोळ्यात देखत पाहिलेला आहे, प्रशासनाचा कारभार देखील पाहिला, नगरसेवकांचा कारभार देखील पाहिला. या वेळेला जो नगरसेवक तुम्ही निवडून देणार आहात, तुम्ही या प्रभागातील नागरिक म्हणून येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या नगरसेवकाकडून आम्हाला भागातले रस्ते चांगले असावेत, लोकांना आरोग्यदायी जीवन जगता यावं, पाणी आलं पाहिजे, लाईटी लागल्या पाहिजेत आणि आमच्या भागात 1-2 महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळांच्याकडे लक्ष देऊन जी लोक खाजगी शाळेकडे वळलेले ती इकडे वळावीत, एवढी आमची अपेक्षा आहेत. आता बघा, जरनगरची शाळा बघा, बोंदरनगरला फुलेवाडीतली शाळा बघा, आपली इकडं कुठं येते बरं, विकास हे टेंबलाबाईच्या पाठीमागची शाळा बघा, नेहरूनगरची शाळा बघा, ह्या सरकारी शाळा आहेत. जरनगरच्या शाळेमध्ये रात्री लोक झोपून तिथं ऍडमिशन घेतात, नंबर लावतात. बरोबर. आणि ह्या आमच्या महाराणी ताराबाईमध्ये 4 शिक्षक आणि शिकायला 5 मुलं. म्हणून आम्ही प्रशासकांना निवेदन दिलं की ह्या 5 शिक्षकांचा पगार देण्यापेक्षा ही 5-7 मुलं ती सिलेंडरला घाला ना पैसे भरून. आम्ही अशी भूमिका मांडली. म्हणजे असा या प्रशासकाचा ढोबळ कारभार. ही शाळा शिक्षणासाठी शाळा दिल्या, काय उपाययोजना करता येईल काका तुम्ही सांगा? ह्यासाठी उपाययोजना चांगली की आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने
शाळेकडं सरकारी पैसा जो खर्च होतो आमच्या टॅक्समधून त्याच्याकडे लक्ष देऊन ह्या बारकाईने लक्ष देऊन शिक्षण संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत महानगरपालिकेच्या आणि आरोग्य सुविधा हे दिलं पाहिजे. हे आमच्या निवडून दिलेल्या नगरसेवकांनी आता करावं. का तर आम्ही प्रशासनाला ह्या कंटाळलो, का तर प्रशासनाकडून अपेक्षा होत्या पण त्यांनी धुळेच मिळवल्या. त्या कारणानं आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आम्ही निवडून दिलेले तिथं मालकच पाहिजेत, हीच आमची आता अपेक्षा आहे. आता एक मी जरासं दुसरीकडे वळतो. हा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या 15 जानेवारीला तुम्ही मतदान करणार आहात. मतदान करत असताना तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती? आम्ही काम करणारी व्यक्ती ठेवणार, पक्ष नाही. महानगरपालिकेची इलेक्शन कशी असते माहिती आहे का साहेब, ती व्यक्तीशी संबंधावर असते, पक्षावरती नसते. आमदारकी खासदारकीकडे पक्ष चालतो, पण नगरसेवक कसा असावा की घरगुती आपला आपलेपणानं काम करणारा, उपयोगी पडणारा, ह्याविषयी आम्ही हे करणार, त्यावर हे करणार आम्ही. आता प्रभागांची संख्या आपली 20 वर आली, 81 वरून. आपला हा. प्रभागाचा विस्तार हा मोठा झालेला आहे. 4 प्रभागांचा 1 प्रभाग झाला. झाला. तर आता जर बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय? आता सत्ता कोणत्या पक्षाची यावं असं काय आपल्याला म्हणजे काय तुम्हाला सांगतोय का मी तेवढ्या काय फोनवर म्हणजे ह्यावेळेस काय जाणार नाही का, ही कोणच कोणाची नाही. आज इकडे तर उद्या तिकडे आहे, बरोबर आहे ना. त्या कारणानं आम्हाला तर कोणाची यावी म्हणून आम्ही काय सांगितलं तुम्हाला आधीच की आम्हाला जवळ वाटणारा नगरसेवक आम्ही निवडून देणार, पक्ष नाही. पक्षाचा जरी निवडून दिला तर गटकर्त्या जरी गटच फुटतोय, त्याला आता काय करणार. मग आम्हाला एकेदा असं पण वाटतंय की पक्षाचे येण्यापेक्षा पूर्वी 25 वर्ष अपक्षांची चाललेली बरी होती. हे नेत्यांच्या दारात सगळे पदरचे पैसे खर्च करणार, मला तिकीट द्या उभारणार, म्हणजे नेत्याच्या जीवावर स्वतः निवडून येतोय हे दाखवायची भूमिका घेण्यापेक्षा अपक्ष उभारावा ना. तुम्ही काय करायचं ते करणारच आहे, अपक्ष निवडून या ना, नेते तुमच्या दारात येतील की. बरोबर आहे ना. हे मला साहेब तिकीट देणारा, हे साहेब तिकीट देणारा, एका पक्षाची 10 जण फिरायला लागल्यात. आम्ही आता कुठला पक्ष निवडायचा, बरोबर आहे ना. त्या कारणानं खरोखर लोकांनी पूर्वीला 25 वर्ष महापालिकेवर सत्ता होती की नाही, नेते दारातनं यायचे आणि आता ही नेत्यांच्या दारातनं जाऊन बसतात की मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. 10 जण काय नेते तेवढं काय आहे. अहो कर्तृत्व आपल्यात पाहिजे. नेता येणार आणि आम्हाला मत द्या सांगणार देणार, आम्ही देणार काय नेतं. उद्या मोदी सांगेल द्या, उद्या काँग्रेस सांगेल द्या, आम्ही देणार आहे. आम्हाला उपयोगी हा माणूस पडणार, आम्ही ह्याला देणार. हो, ह्यांची दारं आम्ही कुठं हुडकाय जाणार. ही नेतं आमची भावी नगरसेवक उगाच नेत्याचे भाऊ त्यांच्या पाठीमागे पडायला लागल्यात. हिने जाऊ नये, स्वतःची व्हॅल्यू कमी करू नये, स्वतःचं कर्तृत्व दाखवावं. आम्ही जे सक्रिय असायचो 25 वर्ष आम्ही अपक्षांना मतदान केलं, नेते हुडकत यायचे, म्हणजे कर्तृत्व नगरसेवक ही आत्ताची पक्षांनी नेते हुडकायला लागल्यात, म्हणजे यांच्यात काही कर्तृत्व नाही आहे. म्हणून आम्ही कर्तृत्ववान, मग तो अपक्ष असू दे त्याला आम्ही निवडून देणार. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 11 मधील पाटाकडील तालीम मंडळ परिसर आणि श्रीराम तरुण मंडळ परिसरामध्ये आपण ज्यावेळेला नागरिकांशी संवाद साधला तर तेथील नागरिकांनी आपल्याला असं सांगितलं, प्रशासनाचा कारभार हा गलथान कारभार सुरू आहे, प्रशासनाचा कारभार चांगला नाही आहे. त्यामुळं एक नगरसेवक जर निवडून गेला तर प्रशासनावर एक वचक, एक दबाव ठेवून परिसरातील विकास कामं करण्यासाठी आम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. त्यामुळं आणि दुसरीकडं आम्ही पक्ष न पाहता फक्त आणि फक्त चांगला व्यक्ती, विकास करणारा व्यक्ती बघूनच मतदान करणार असल्याचं देखील आपल्याला या नागरिकांनी सांगितलेलं आहे. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, कोल्हापूर.